वार्षिक नियोजनाचा निधी सर्व विभागांनी 31 मार्चपूर्वी 100% खर्च करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश। सन 2023-24 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन अंतर्गत प्रशासकीय मान्यता 72% देण्यात आल्या असून आत्तापर्यंत खर्चाचं प्रमाण 38% आहे। मात्र 31 मार्च 2024 पूर्वी सर्व विभागांनी जिल्हा वार्षिक नियोजनाचा निधी 100% खर्च करावा असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत। जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार महेश चौगुले, रईस शेख, किसन कथोरे, डॉक्टर बालाजी किनीकर, कुमार आयलानी, गणपत गायकवाड, प्रमोद पाटील, रमेश पाटील, गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजित शेख, भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे विभाग कार्यालय प्रमुखही उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आराखडा तयार करून त्यावर होणाऱ्या खर्चाच्या अनुषंगानं जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचा नियतव्यय ठरत असल्याचं पालकमंत्री देसाई यांनी सांगितलं। त्यात मागील वर्षी 2023-24साठी वाढीवसह 750 कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली। यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील कामांची निकड, कामांची आवश्यकता आणि लोकप्रतिनिधींची मागणी याचा विचार करून 1016 कोटींचा एकत्रित जिल्हा नियोजन आराखडा शासनाला सादर करण्यात येणार आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे मिळणारा निधी अत्यंत महत्त्वाचा असतो। ठाणे जिल्ह्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत 2022-23साठी 618 कोटी इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला, तर 2023-24साठी 478 कोटी 63 लाखांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामध्ये गावांसाठी 272 कोटी तर बिगर गावांसाठी 182 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे एकंदर सुमारे 140 कोटींची घट झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा नियतव्यय 902 कोटी इतका वाढून मिळावा यासाठी राज्यस्तरीय बैठक करण्यात आली। यावेळी वाढीव निधीसह 750 कोटींच्या आराखड्यास शासनानं मंजुरी देण्यात आली। त्यात सन 2023-24च्या मंजूर कामांपैकी 72% कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून आत्तापर्यंत 38% खर्च झालाय। तसंच उर्वरित प्रशासकीय मंजुरी तात्काळ देण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। 24 या वित्त वर्षातील प्रशासकीय मान्यता आणि खर्च याचा प्रामुख्याने आज मी आढावा घेतला। एकूण सन 23-24च्या कामांपैकी 72% कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत आणि खर्च झालेल्या रकमेचं प्रमाण हे 38% आहे। परंतु उर्वरित ज्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या तात्काळ लवकर देण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिले आणि खर्चाचंही प्रमाण, कारण आता जसे जसे पूर्वीची कामं झालीत त्यांची देयकांचे प्रस्ताव येतात त्याप्रमाणे निधी वर्ग केला जातो, पण एकही काम हे 31 मार्चच्या निधी परत जाणार नाही, पूर्ण 100% निधी खर्च केला जाईल अशा पद्धतीचे सक्त निर्देश आज प्रशासनाला या ठिकाणी मी दिलेले आहेत। या वर्षी करता 24-25 जिल्हा वार्षिक नियोजनचा आराखडा गतवर्षी आपल्याला 750 कोटी रुपये वाढीवसह मिळालेला होता। यंदा शासनानं 635 म्हणजे दरच वर्षी तसं असतं 635 कोटीचा आराखडा करायला सांगितलेला आहे। पण त्याच्या अगेन्स्ट जिल्ह्यातल्या कामाची निकड, जिल्ह्यातल्या कामांची आवश्यकता, लोकप्रतिनिधींची मागणी या सगळ्याचा विचार करून आजच्या बैठकीमध्ये 1016 कोटी रुपयांचा एकत्रित जिल्हा नियोजनचा आराखडा शासनाला एवढा निधी मिळावा याची विनंती करणारा आराखडा आज आपण जिल्हा नियोजन समितीनं त्याला संमती दिली। उद्याच माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे राज्यस्तरीय वित्त नियोजन समितीची बैठक आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या प्लॅनवरती पालकमंत्री त्या जिल्ह्यातले आमदार खासदार यांच्याबरोबर चर्चा होते
परंतु उद्याच्या बैठकीला सगळ्यांना ऑनलाईन उपस्थित राहायचे आदेश मंत्रालय स्तरावरनं असल्यामुळं मी मंत्रालयात आहे. मी स्वतः मान्य दादांच्या बरोबर चर्चा करेन. मी जाईन त्या ठिकाणी, परंतु सगळे लोकप्रतिनिधी हे ऑनलाईन उपस्थित राहतील आणि जेवढी मागणी आम्ही केलेली आहे ती मागणी जिल्ह्याच्या पदरात पडेल या दृष्टीनं उद्या माझं सकारात्मक प्रेझेंटेशन सादरीकरण माननीय वित्तमंत्र्यांच्याकडे मी. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोणत्या रस्त्यांवर हवा आणि धूळ प्रदूषण सर्वाधिक आहे आणि त्यामागची कारणं काय आहेत याचा शोध घेण्याचं काम प्रशासनानं मुंबई उच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीच्या निर्देशानुसार सुरू केले. यामध्ये धूळ आणि हवा प्रदूषण असलेल्या रस्ते आणि त्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी माती पथकांकडून गोळा केली जात असून हे प्रदूषण बांधकामांमुळेच होत आहे का याचा शोध घेतला जात आहे. तसंच माती परीक्षणानंतर या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे याचा विचार केला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. मुंबई, ठाणे तसंच आसपासच्या शहरांमधील हवेची गुणवत्ता 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच दिवाळीच्या आधी खालावली होती. त्याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यानुसार ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली होती. तसंच शहरातील रस्ते पाण्यानं धुण्यासही सुरुवात केली आहे. यंत्रांच्या सहाय्यानं रस्ते सफाई केली जाते. रस्ते आणि परिसरातील बांधकामांच्या ठिकाणची माती घेऊन त्याचं परीक्षण केलं जाणार आहे. त्यात बांधकाम ठिकाणाची माती रस्त्याकडेला जमा होते का किंवा वाहनांच्या चाकांना लागून येणारी माती रस्त्याकडेला जमा होते का याचा शोध घेतला जाणार आहे. त्याचबरोबर हवेतील तरंगते धूलिकण वाढण्याची कारणं काय आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे याचाही अभ्यास केला जाणार आहे. उच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीमध्ये IIT आणि नीरी संस्थेचे प्रतिनिधी आहेत. पालिकेकडून सादर होणाऱ्या अहवालाच्या आधारे समितीचे सदस्य पालिकेला काही उपाययोजना सुचवतील अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी महापालिकेशी संबंधित असलेल्या कामांना तत्वतः मंजुरी. ठाणेकर नागरिकांचा प्रवास अधिक सुकर व्हावा किंबहुना रेल्वे स्थानक परिसरात होत असलेल्या गर्दीचं नियोजन व्हावं यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचं काम हाती घेण्यात आले. या अनुषंगानं महापालिकेशी संबंधित विभागांच्या परवानग्या आवश्यक असून या संदर्भात रेल्वेचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बैठक शुक्रवारी पार पडली. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या कामांमध्ये महापालिकेचा सहभाग महत्त्वाचा आहे. या प्रस्तावित कामाचा अंतिम आराखडा तयार करत असताना यामध्ये महापालिकेने देखील संबंधित विभागाची तत्वतः मंजुरी देत असल्याचं आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले.
या बैठकीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आधुनिक पद्धतीनं करण्यात येणाऱ्या पुनर्विकास कामाचं सादरीकरण करण्यात आलं। या अंतर्गत सद्यस्थित असलेल्या 11 प्लॅटफॉर्मवर पूर्व पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे। या डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबर सुरक्षितताही राखली जाणार आहे। या डेकवर प्रवाशांसाठी आवश्यक प्रतीक्षागृह, तिकीटघर, शौचालय आदी सेवा सुविधा उपलब्ध असणार आहेत। डेक हा ठाणे पूर्व आणि पश्चिमेकडील सॅटिस प्रकल्पाला जोडला जाणार आहे। तसंच रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत 2 आणि 4 चाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंग प्लाझा, 3 ते 4 व्यावसायिक इमारतींचं बांधकाम रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे। या कामांचा प्रस्ताव तयार करत असताना महापालिकेचा अग्निशमन विभाग, उद्यान विभाग, मलनिस्सारण आणि शहर विकास विभागाची परवानगी आवश्यक असल्याचं या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आलं। या कामांची तत्वतः मंजुरी महापालिकेच्या वतीनं देण्यात येईल असं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट करून तशा प्रकारचा पत्रव्यवहार करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत। याचबरोबर वाहतूक नियंत्रण विभाग, महावितरणकडून देखील आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातील असं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलंय। सद्यस्थितीत ठाणे पूर्व येथे सॅटिसचं काम सुरू असल्यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त ताण हा पश्चिमेकडील बाजूस येत आहे। ठाणे पूर्व येथील पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या 8 ते 10 महिन्यात या पुलाचं काम पूर्ण होईल। त्याचबरोबर पूर्वेला बस टर्मिनसचा प्रस्ताव आहे। त्यानुसार पूल आणि बस टर्मिनस पूर्ण झाल्यावर पूर्वेकडील वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। भिवंडी गुन्हे शाखा युनिट 2च्या कारवाई अंतर्गत इराणी टोळीचा सराईत सोनसाखळी चोरटा गजाआड। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं धडक मोहीम राबवून इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरटा अब्बास शब्बर जाफरी वय वर्ष 23 याला विविध ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी अटक केली। त्याच्या अधिक चौकशीत तब्बल 19 गुन्ह्यांची कबुली आरोपीनं देत त्याच्याकडून 23,89,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ठाणे गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शांतीनगर परिसरात सापळा रचून इराणी टोळीतील सराईत या आरोपीस अटक केली आहे। अटक केलेला आरोपी अब्बास शब्बर जाफरी, राहणार रूम नंबर 1, पहिला माळा, अय्याज बिल्डिंग, शांतीनगर, भिवंडी याला 3 जानेवारी रोजी 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या अधिक चौकशीत आरोपीनं ठाणे पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीसह मोटरसायकल चोरी आणि मोबाईल फोन चोरीचे दाखल असलेल्या 19 गुन्ह्यांची उकल करण्यात आणि 306 ग्रॅम वजनाचे 23,89,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश लाभलं। अटक आरोपी अब्बास शब्बर जाफरी याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 19 गुन्हे दाखल आहेत। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाच्या कारवाईनं सोनसाखळी करणाऱ्या इराणी टोळीची दाणादाण उडाल्याचं सध्या चित्र आहे। तरीही या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, त्याच्या अनुषंगानं माहिती घेणं चालू आहे आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग काही ॲक्शन आपल्याला घेता येईल, प्रिव्हेंटिव्ह अशा स्वरूपाची आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेत आहोत आणि एक उत्कृष्ट असं डिटेक्शन युनिट 2ने केलेलं आहे। आणखीनही गुन्हे शाखेकडून काही ह्याच्यामध्ये पाईपलाईनमध्ये आहेत डिटेक्शन, आपल्याला थोड्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळेल असं आहे। तर चेन स्नॅचिंग आणि स्ट्रीट क्राईमवरती जो फोकस माननीय पोलीस आयुक्तांचा आहे त्या अनुषंगानं आपण कारवाई केलेली आहे, इथून पुढेही कारवाई करत राहणार। सर एवढ्या मोठ्या निश्चित आता जी सुरुवातीचं इन्व्हेस्टिगेशन आहे याच्यामध्ये एक आणखीन आरोपी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। याच्यामध्ये काही रिसिव्हर किंवा आंतरराज्यीय सुद्धा काही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते,
तर या अनुषंगानं आणखीन तपास चालू आहे. आणखीन काही लोक इन्व्हॉल्व असतील तर जसं समोर येईल त्या अनुषंगानं आपण त्याच्यावरती कारवाई करणार. सर, तसं पाहिलं तर आता जो गुन्हेगार व्हावी यासाठी कुठल्या प्रकारचं ॲक्शन पोलीस घेणार आहेत? निश्चित या अगोदरही काही अशा ज्या रॉबरीच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये काही निक्सस असेल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट असेल, तर काही गुन्ह्यामध्ये आपण मोका कायद्याखाली कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्येही तसे काही इन्ग्रेडियंट जर असतील तर आपण स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन याच्यामध्ये घेणार आहे. निश्चित स्वरूपामध्ये अशा प्रकारे रिपीटेड जर ऑफेन्स काय करत असतील तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कारवाई होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत.